धन्यवाद देतो, पुन्हा तुझ्या सानिध्यात तू आम्हाला घेतलं पित्या. आमचा विश्वास आहे का आजचं वचन आमच्या जीवनात पुन्हा एकदा गोष्टी बदलतील. जितकं तुझं येणं आम्हाला समजेल पित्या, तितक्या चांगल्या प्रकारे आमच्या जीवनात तुला गौरव आणि महिमा. प्रभू या वाष्टावर आमची भेट घे. अनेकदा हा उपदेश आम्ही ऐकलाय पित्या, परंतु तुझं वचन नेहमी एक नवीन फोड सांगतं. बोल परमेश्वर, तुझे वचनाचे भेद प्रगट कर. आणि तू म्हणतो माझ्या भय धरणाऱ्यास मी माझ्या वचनाचं रहस्य प्रगट कर. गोष्टी प्रगट कर देवा, तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. घेऊया आपलं बायबल हातामध्ये. आज परमेश्वर माझी भेट घेणार आहे, माझी भेट घेणार आहे. त्याचं येणं इस्रायलला नाही समजलं, परंतु देवाची इच्छा आहे ते मला समजावं. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजचं वचन या संदर्भात आहे चर्च की इस्रायलला नाही कळलं का येशू ख्रिस्त का आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण देव आम्हाला प्रगट करणार आहे आणि जी चूक त्यांनी केली ती आज आम्ही करू नये ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जाऊया मत्तय 21वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. 5वं, 8वं आणि 9वं हे 3 वचन वाचणार आहोत. मत्तय 21वा अध्याय 5वं, 8वं आणि 9वं हे वचन वाचणार आहोत. सियोनेच्या कन्येला सांगा, हा पहा तुझा राजा तो नम्र आहे आणि गाढवावर म्हणजे शिंगरू गाढवीचे बच्चे यावर स्वार झालेला असा तुझ्याकडे येत आहे. 8 नंबरचं वचन. तेव्हा समुदायातल्या पुष्कळांनी आपले वस्त्रे वाटेवर पसरली व दुसरे झाडाच्या डहाळ्या तुडीत होते व वाटेत पसरीत होते. आणि त्यांच्या पुढे चालणारे लोकसमुदाय ओरडत म्हणाले, दाविदाच्या मुलाला होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंच आकाशाच्या मध्ये होसन्ना. हालेलुया. अनेकदा हे वचन आपण ऐकलेत आणि किती गृहीत धरतो का तुम्ही ते वाचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे मला थोडंसं फास्टली जाता येईल, वचनाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्हाला माहितीये का झावळ्याचा रविवार म्हणजे त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये प्रवेश करणार होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तानी गाढवाचा उपयोग केला. कसला? गाढवाचा. आणि गाढवावर बसून प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये काय करत होता? प्रवेश करत होता. बायबल सांगतं की जे पहिलं वचन आपण वाचलं, जकर्याने जी भविष्यवाणी केली, कोणी भविष्यवाणी केली होती? जकर्याने. इथं असं लिहिलं, त्या वाचनामध्ये असं स्पष्ट केलं का जकर्याने जी भविष्यवाणी केली होती त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त गाढवावर बसून पुढे प्रवेश करणार आहे यरूशलेममध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तोच तुमचा राजा आहे. तोच तुमचा काय आहे? राजा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जकर्याने स्पष्ट केलं होतं की तुमचा राजा, तुमचा मसीहा, तुमचा तारणारा येणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो कशावर बसून येणार आहे? गाढवावर. कशावर? गाढवावर. आणि शब्द लिहिला तिथं असा, नम्र. कसा? नम्र आहे. पुढे वाचा 5वं वचन. सियोनेच्या कन्येला सांगा, हा पहा तुझा राजा तो नम्र आहे. कसा आहे? नम्र आहे. पहा जकर्याने जी भविष्यवाणी केली, या भविष्यवाणीमध्ये एक रहस्य होतं चर्च. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो म्हणतो का येणारा राजा कसा असणार आहे? नम्र असणार आहे. तुला कसा असणार आहे? नम्र असणार आहे. तो कशावर बसलेला आहे? गाढवावर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक प्रकारची जकर्याने खून दिली होती. काय दिली होती? खून दिली होती. साईन दिले होते का तुम्ही कशा प्रकारे ओळखावं का येणारा राजा नेमका कोण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण असं नाही का इस्रायलमध्ये राजा आले, याच्या पूर्वी पण अनेक राजे येऊन गेले, परंतु याच्या पूर्वी आणि आता आलेला राजा यांच्यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आतापर्यंत भरपूर राजे येऊन गेले, ते पण मानवी राजे होते. कसे राजे होते? परंतु हा राजा मानवी नव्हता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा जो राजा आहे तो परमेश्वराचा कोण आहे? पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या ठिकाणी इस्रायल जे होतं हे आनंद करत होतं आणि त्यांनी एक शब्द वापरला, होसान्ना, होसान्ना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुष्कळ जणांचा अर्थ माहिती आहे. होसान्ना म्हणजे आता आम्हाला काय कर? सहाय्य कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी ज्या प्रकारे इस्रायल या शब्दाचा उपयोग करतं, होसान्ना, होसान्ना, आता आमचे काय कर? सहाय्य कर. म्हणजे या ठिकाणी ते असं म्हणत नाही का पाप आणि शाप आमच्यावर आहे, प्रभू ख्रिस्ता तू ये, आमचे पाप तू वाहा आणि आम्हाला मोकळं कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते जे म्हणतात होसान्ना, होसान्ना म्हणजे आम्हाला सहाय्य कर, ते यासाठी म्हणत नाही का पाप त्यांच्यावर आहे, परंतु ते यासाठी म्हणतात का तू ये आणि आम्हाला त्याच्यापासून सोडव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. होसान्ना म्हणजे काय? आता आमचे सहाय्य कर. कोणापासून?
रोम पासून, कोणापासून? रोम सत्तेपासून. कारण त्यावेळेस इस्रायलवर कोणाची सत्ता होती? रोमची. रोमची सत्ता इस्रायलवर होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त रोमच्या सत्तेपासून त्यांना वाचवायला आलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू एका वेगळ्या अपेक्षेने आला आणि लोक त्याच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने बघतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी झावळ्याच्या रविवारी सर्व लोकांनी झावळ्या घेतल्या हातामध्ये, ते हलू लागले, आनंद करू लागले, कारण विजय आम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या डोक्यात असं चाललं होतं का येशू ख्रिस्त येईल आणि रोमची जी सत्ता आमच्यावर आहे त्याच्या गुलामीत आम्ही राहतोय आणि या सत्तेपासून येशू ख्रिस्त आम्हाला मोकळं करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशूचं येणं वेगळं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो रोमची सत्ता जावी म्हणून तो आला नाही, त्याची इच्छा होती की तुमच्यावर जे पाप आहेत ते जावं म्हणून मी इथं आलेलो आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे त्यांनी येशूला ओळखलं पाहिजे होतं त्याप्रमाणे त्यांनी त्याला ओळखलं नाही. कारण त्यांच्या डोक्यात एक भावना होती, कारण ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मोशेला पाहिजे. कोणाला पाहिजे? मोशेला. कारण जसं मिस्राच्या गुलामगिरीत ते लोक राहत असताना त्या ठिकाणी प्रभूने मोशेचा उपयोग केला आणि मोशेद्वारे प्रभूने त्यांना काय केलं? बाहेर काढलं. मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त असे अद्भुत चमत्कार करायचा त्यांना वाटायचं हा एखादा अलौकिक पुरुष आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस मोशेने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या भाकरी आणि माशाचा चमत्कार केला, असं म्हणतात की त्या टोपल्या त्यांनी आकाशाकडे केल्या होत्या. कुठे केल्या होत्या? आकाशाकडे. आणि मग त्या टोपल्या भरल्या गेल्या आणि मग त्यांना ती प्रचिती मिळाली त्या जुन्या करारामध्ये कशा प्रकारे मोशेने आमच्या लोकांना मानना दिला, हा पण मोशेप्रमाणे मानना देतो. म्हणजे याच्यामध्ये नक्की ते सामर्थ्य आहे जे मोशेमध्ये होतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्यांची ही अपेक्षा होती की जसं मोशेने मिस्रापासून सोडवलं, आता येशू ख्रिस्त येईल आणि आम्हाला कुणापासून सोडवणार? रोम पासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशूला वाटत होतं कारण बाबा तुम्हाला कळावं की मी मारा करण्यासाठी आलेलो नाही, मी तुमचे पाप जावे म्हणून मी आलोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोमचं कारण एकच आहे का तुम्ही पापामध्ये आहात म्हणून रोम तुमच्यावर राज्य करतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल तुम्ही उघडा, इस्रायलचा इतिहास वाचा. ज्याही वेळेस त्यांनी देवाच्या विरुद्ध वागले, देवाच्या आज्ञे विरुद्ध गेले, मग एखादं परराष्ट्र यायचं, त्यांच्यावर राज्य करायचं आणि गुलाम म्हणून त्यांना काय करायचं? घेऊन जायचं. म्हणजे पाप असल्यामुळं इतर राष्ट्र त्यांच्यावर काय करायचे? राज्य करायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला असं म्हणायचंय का रोमला पळून काय नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोम गेलं, उद्या एक नवीन राष्ट्र येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कशाच्या अधीन आहात? पापाच्या अधीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून रोमला घालून जमणार नाही. पाप घालवलं म्हणजे रोम पण जाणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी रोमला पळून काय नाही होणार. काय पळवावं लागल? पाप पाळावं लागल. आणि म्हणून येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये प्रवेश करतो तो यासाठी का तुमचे पाप आणि शापाची किंमत व्हावी, मी वधस्तंभावर उंच करावा आणि माझ्या वधस्तंभाद्वारे सर्व व्यक्ती वाचले जावे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी मी पुन्हा सांगतो, शब्द वापरला होसान्ना. सिंपल अर्थ आहे, आमचं काय कर? सहाय्य कर. पापापासून नाही, अशापासून? रोम पासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभूचं येणं त्यांनी ओळखलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या मनात ती भावना होती हा येईल आणि आम्हाला काय करणार? सोडवणार. त्यांनी मंदिरात प्रवेश केला, 2-4 दिवस गेले, त्याला वाटलं काहीतरी लढाई होईल, काहीतरी होईल, पण त्यांच्या अपेक्षेनुसार तसं काही घडलं नाही. आणि मग त्यांच्या मनात निराशा आली आणि ज्या वेळेस बरब्बाला प्रभू येशूला उभं केलं, ते म्हणतात की येशूला टांगा, बरब्बाला काय करा? सोडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण येशूकडून अपेक्षा आहे. कोणाकडून अपेक्षा? येशूकडून. तू आम्हाला सोडवशील, पण तुझ्यापेक्षा बरब्बा बरा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण रोमच्या हिशोबाने बरब्बा एक डाकू आहे, पण इस्रायलच्या हिशोबाने रोम एक बरब्बा एक क्रांतिकारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतोय? मी थोडंसं फास्ट चाललोय या उद्देशाने की तुम्ही सर्व अनेकदा वाचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर द्यायची गोष्ट आली, लोक काय म्हणले? कोणाला सोडा? बरब्बाला सोडा. आणि कोणाला टांगा? येशूला. पण तुम्ही तर म्हटले होते हो सांना, हो सांना. तुम्ही तर म्हटले होते का तू आम्हाला सहाय्य करणार. मग तुमचा विश्वास का डगमगला? कारण त्यांना वाटत होतं काहीतरी लढाई होणार, काहीतरी चमत्कार होईल, अद्भुतरित्या येशू आम्हाला बाहेर काढल, पण तसं काही झालं नाही. आणि म्हणून त्यांना वाटलं का येशूपेक्षा कोण बरा आहे? बरब्बा बरा आहे. तर हा काहीतरी आमच्यासाठी करतो. येस. हालेलुया. म्हणजे इस्रायलनी ज्या प्रकारे प्रभूला ओळखलं पाहिजे होतं त्याप्रमाणे त्यांनी ओळखलं नाही. आणि म्हणून जखर्याने जोर दिला होता तर तो कशावर बसून येणार आहे? गाढवावर. माझ्या मागे 2 फोटो लावलेत, एक कसलं? गाढवाचं आहे आणि एक खेचराचं आहे. कसलं आहे? खेचराचं आहे. पहा, या भविष्यवाणीमध्ये एक रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जखर्याने भविष्यवाणी केली, कशावर बसून येणार? गाढवावर. म्हणजे तुम्हाला ही खूण आहे तर तुम्ही ओळखून घ्या का हा कोणत्या प्रकारचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त खेचरावर बसून आलेला नाही, तर कशावर बसून आला? गाढवावर. मग ही भविष्यवाणी अशी का केली? कारण त्या भविष्यवाणीमध्येच एक रहस्य लपलं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही बायबल वाचलं, जुना करार वाचला,
तर ज्याही वेळेस एखादा राजा त्याचा अभिषेक व्हायचा त्याला कशावर बसवायचे? खेचरावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना खेचर कळतं? जे बायबल स्टडी होते त्यांना माहिती आहे, बाकीच्या लोकांना कळतं खेचर? कारण खेचर समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाढव आणि घोडा यांना एकत्र येऊन ज्या संत संघ होतो आणि त्यांच्यातून जे जन्माला येतं त्याला काय म्हणतात? खेचर म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, गाढव आणि घोडा. प्लीज बोला, गाढव आणि घोडा. याचा जे संघ होतो त्यांच्यातून जे लेकरू पैदा होतं, जे पशु पैदा होतो त्याला काय म्हणतात? खेचर म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जकरियाने काय सांगितलं? तो खेचरावर येणार नाही, तो कशावर येणार? गाढवावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बायबल वाचा, दाविदाकडे खेचर होतं आणि ज्या त्याच्या मुलाचा अभिषेक करायचा होता शलमोनाचा, तो म्हणतो माझ्या खेचरावर बसवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जुन्या करारामध्ये ज्याही वेळेस अभिषेक करायचे कशावर बसवायचे? खेचरावर. प्लीज बोला, कशावर बसायचे? खेचरावर. आणि खेचर कसलं कॉम्बिनेशन आहे? गाढव आणि घोडा. हा, कसलं कॉम्बिनेशन आहे? गाढव आणि घोडा. म्हणजे या खेचरामध्ये अर्ध कोण आहे? गाढव आहे आणि अर्धा कोण आहे? घोडा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशू ख्रिस्त जो येणार आहे तो खेचरावर नाही, कशावर येणार आहे? गाढवावर. मग गाढव अर्ध आहे का कम्प्लीट आहे? कम्प्लीट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग याचं प्रगटीकरण काय चर्च? त्या मला कळावं. गाढव नम्रतेला दर्शवतो. कशाला? नम्रतेला. नम्रतेला. आणि घोडा जो आहे तो लढाईला दर्शवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग खेचर मध्ये अर्धी नम्रता आणि अर्धी लढाई आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? खेचर कसलं कॉम्बिनेशन आहे? गाढव आणि घोडा. घोड्याचं. म्हणजे तलवार पण त्याच्यामध्ये आहे आणि नम्रता पण त्याच्यामध्ये आहे. पण आहे, पण ती पूर्ण नाहीये. अर्धी नम्रता आणि अर्धी तलवार आहे. तलवार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो म्हणतो का जो येणार आहे तो खेचरावर नाही, तो घोड्यावर नाही, कशावर येणार आहे? गाढवावर. म्हणजे त्याच्यामध्ये तलवार नाहीये, त्याच्यामध्ये फक्त नम्रता आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कळतंय? इस्रायलची अपेक्षा आहे लढाई होणार आहे. काय होणार आहे? लढाई होणार आहे. जकरिया म्हणतो लक्षपूर्वक ऐका, कशावर येतोय? गाढवावर येणार आहे. म्हणजे याच्यात खेचर नाहीये, म्हणजे याच्यात तलवार नाही. म्हणजे तुम्ही ओळखून घ्या का हा राजा, पहिले जे राजा आले त्याप्रमाणे हा राजा नाही. कारण हा खेचरावर नाही, हा गाढवावर येतो. पण हा नम्र आहे, हा लढाई करणार नाही, हा आपला प्राण देईल, तुमचे पाप धुईल आणि तुम्हाला पुन्हा मिळवणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजलं? कारण आपण पण फक्त म्हणतो का तू गाढवावर यासाठी आला कारण जकरिया बोलला, पण जकरिया असं का बोलला? लोकांना कळावं का तुम्ही ओळखावं हा लढाईसाठी आलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं वचन? कळलंय प्रगटीकरण? कारण मी बायबल स्टडी मध्ये खूप डीप मध्ये घेतलं होतं, मी थोडंसं फास्ट घेतोय. कारण त्यांनी जोर दिला तो गाढवावर येणार आहे. कशावर येणार आहे? गाढवावर येणार आहे. गाढव लढाईला नाही दर्शवत चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जर असेल तर नम्रता पण आहे आणि लढाई पण आहे. दाविदामध्ये दावीद नम्र पण होता आणि दावीद लढायचा पण. शलमोन पण नम्र पण होता आणि तो लढायचा पण. येशू तसं नाहीये. येशू आता घोड्यावर येणार नाही, तो नंतर घोड्यावर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नंतर लढाई करणार आहे, परंतु आता येण्याचं त्यांनी सिम्बॉल प्रगट केला का मी फक्त गाढवावर येतो, मी फक्त आणि फक्त नम्रता आणि लीनतेमध्ये येणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. हे वचन जर त्यांना कळालं असतं तर त्या ठिकाणी त्यांनी ही अपेक्षा ठेवली नसती की त्यांनी रोम पासून लढावं, पण त्यांनी आनंद केला असता की आमचे पापच जाईल आणि मग नेहमीसाठी रोमची सत्ता आणि त्याच्यानंतरही जे येतील ते कुणी आमच्यावर प्रबळ होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजलं? कळतंय चर्च? प्लीज बोला, कळतं? थोड्या वेगळ्या प्रकारे आपण घेतोय. आम्हाला समजलं नाही, इस्रायलला कळलंच नाही येशू नेमका कशासाठी आला. Praise the Lord. हालेलुया. आणि येशू सांगायचा. येशू काय करायचा? सांगायचा. मी कशासाठी आलेलो आहे हे प्रगट करायचा, पण त्यांच्या त्या डोक्यात जात नव्हतं. कारण ज्या वेळेस तो यरूशलेमकडे प्रवेश करू लागतो, बायबल सांगतं तो त्याच्याकडे पाहतो, इस्रायलकडे पाहतो आणि तो रडू लागतो चर्च. Praise the Lord. हालेलुया. वाचूया 19वा अध्याय 41 वचन. तो यरूशलेमेच्या जवळ आला तेव्हा नगर पाहून तो त्याकरता रडला. तो म्हणाला, जर तू तरी या दिवशी आपल्या शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या तर किती बरे होते, परंतु आता तुझ्या दृष्टीपासून त्या गुप्त केल्या आहेत. Praise the Lord. हालेलुया. यरूशलेमकडे आला. कुठं आला? यरूशलेमकडे. लोकांनी झावळ्या घेतल्या होत्या. काय घेतल्या होत्या? झावळ्या घेतल्या होत्या. डान्स वगैरे चालला आहे, होसान्ना होसान्ना. आणि येशू ख्रिस्त कुठं बघतो? यरूशलेमकडे. तो रडतो चर्च. काय करतो? रडतो तो. स्पष्ट भाषेमध्ये इथं असं सांगितलं का तू तरी आपल्या शांतीच्या गोष्टी काय करायच्या होत्या?
ओळखायच्या पाहिजे होत्या. म्हणजे प्रभूला असं म्हणायचं का तुम्ही झावळ्या घेऊन डान्स करता याच्यामध्ये मला आनंद वाटत नाही का तुम्ही का डान्स करता हेच तुम्हाला समजत नाही. येस येस Praise the Lord. हालेलुया. तुम्ही डान्स करता वेगळ्या हिशोबाने आणि मी आलो एका वेगळ्या हिशोबाने. कारण जर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त रडतो म्हणजे त्याला हे सांगायचं का तुम्हाला कळलंच नाही का माझं येणं कशासाठी आहे. Praise the Lord. हालेलुया. तर तुम्हाला कळलं असतं का मी का आलो तर मग मी यरूशलेम कडे बघून रडलो नसतो. कारण मला कळलं असतं का मग इथली एकही वीट पडली नसती. Praise the Lord. हालेलुया. पण तुम्हाला माझं येणं समजतच नाही म्हणून या ठिकाणी यरूशलेमचा एकही दगड दगडावर राहणार नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतंय वचन. येस ते लोक आनंद करत होते पण प्रभू आनंदी नव्हता. चर्च Praise the Lord. हालेलुया. तो रडू लागला. काय करू लागला? रडू लागला. तुम्ही आनंद करता पण तुम्हाला का आनंद करायचा हेच तुम्हाला समजत नाही. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे सगळं त्यांच्या समोर आहे. जकरियाची भविष्यवाणी त्यांच्या समोर आहे. सगळं त्यांच्या समोर लिहिलंय तरी पण त्यांना समजत नाही की नेमका येशू ख्रिस्त कशासाठी आलेला आहे. येस Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का नंतरचा इतिहास याप्रमाणे त्या ठिकाणी खूप मोठी कत्तल झाली येशू ख्रिस्ताच्या 60-70 वर्षानंतर आणि सर्व यरूशलेम शहर काय केलं उद्ध्वस्त करून टाकलं. ज्याप्रमाणे प्रभू बोलला होता एक देखील दगड इथं राहणार नाही. कारण त्या लोकांनी प्रभूचा स्वीकार केला नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळालं इथपर्यंत? कळालं प्रत्येकाला? त्यांनी आनंद केला नाही का झावळ्या घेऊन? केला. प्लीज बोला केला का नाही? केला. कारण त्यांची अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार त्यांनी आनंद केला. चर्च Praise the Lord. हालेलुया. परंतु जी देवाची अपेक्षा आहे ती त्यांनी गृहीत धरली का? नाही. प्लीज बोला धरली का? नाही. आज तेच होतंय चर्च Praise the Lord. हालेलुया. आज आम्ही पण प्रभूकडे आलोय पण आमचा आनंद फक्त तिथपर्यंतच आहे का धन्यवाद देवाने मला घर दिलं, धन्यवाद देवाने माझे पाय बरे केले, धन्यवाद देवाने माझी किडनी बरी केली. पण त्याच्या पलीकडे प्रभू कशासाठी येणार आहे आम्ही कशात आनंद केला पाहिजे हे आम्हालाही समजत नाही आज. येस येस Praise the Lord. हालेलुया. त्या लोकांनी पण आनंद केला का नाही प्रभू येईल आम्हाला सोडवल आमचा पण आनंद तितकाच आहे. Praise the Lord. हालेलुया. त्याच्या पलीकडे आम्ही प्रभूला शोधतच नाही. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय बच्चे? कळतंय? पहा सण म्हणून सगळे आले चर्च Praise the Lord. हालेलुया. मग आमचं पण तसंच आहे की ज्यासाठी आम्ही आलो पाहिजे त्यासाठी आम्ही येत नाही चर्च. Yes. आम्ही देवाचं वचन शोधलं पाहिजे, देवाला अधिक ओळखलं पाहिजे पण त्या प्रभूला आम्ही शोधतच नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतं प्रत्येकाला वचन. त्या लोकांना पण कळलं नाही आणि आज आम्हालाही पुष्कळ लोकांना कळत नाही आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. एक संडे एक सवय लागली म्हणून पण चर्चला येऊ नका चर्च, सुट्टी म्हणून पण येऊ नका चर्च. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आम्ही फक्त प्रभूला ओळखलं पाहिजे कारण सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला मोकळं करणार आहे. येस Praise the Lord. हालेलुया. पण ती चूक त्यांनी केली ती चूक कोण करतंय आज? आपण करतोय. Praise the Lord. हालेलुया. कारण चमत्कारा पलीकडे कुणीच प्रभूला शोधत नाही. Praise the Lord. हालेलुया. कधी आम्ही अशी प्रार्थनाच करत नाही की तुझं वचन मला समजावं, तुझ्या वाटण्याची खोली रुंदी काय ती मला कळावी, मी अजून त्याच्या आतमध्ये जावं, अशी कधी आम्ही प्रार्थना करतोय का चर्च? Praise the Lord. हालेलुया. कारण जसं प्रभूनी इस्रायलला मिस्रातून काढलं आणि त्याला कनानकडे न्यायचं, कुठं न्यायचं होतं? कनानकडे. रस्त्यामध्ये त्यांना तहान लागणारे, रस्ते त्यांना भूक लागणारे, रस्ते त्यांना ऊन लागणारे म्हणून देवानी प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी ठेवली. पण तो म्हणला का माझं इंटेन्शन जे आहे ते कनान देश आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? इस्रायल कुठं होतं? मिस्रामध्ये होतं. न्यायचं कुठं होतं? कनान देशामध्ये. रस्त्यामध्ये काय काय लागणारे? भूक लागणार आहे, भूक लागणारे, तहान लागणारे, ऊन लागणारे, थंडी लागणारे, या सर्वांपासून बचाव मी करणारे. पण लक्षात ठेवा तुमचं इंटेन्शन जे आहे ते कनान देश पाहिजे. येस येस Praise the Lord. हालेलुया. याच प्रकारे आम्ही पण प्रभू मध्ये आलोय. आमचे पण कधी हात दुखणार आहेत, आमचे कधी पोट दुखणार आहे, आमच्या घरात काहीतरी समस्या येणार आहे, परंतु ह्याद्वारे आमचं इंटेन्शन जे आहे ते देवाचं राज्य हे आम्ही विसरलं नाही पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. पण ते ज्या प्रकारे पाण्यामध्ये हरून जायचे, जेवणामध्ये हरून जायचे आणि त्यांनी कनान गमावला, आज तेच आमच्याकडून होऊ नये चर्च. Praise the Lord. हालेलुया. आमच्या आशीर्वादामध्ये आम्ही एवढं गुरफटू नये का देवाचं राज्य कशामध्ये तेच आम्ही विसरून जावं. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना समजतंय वचन? कळतंय? देवाला शोधणं गरजेचं आहे चर्च. Praise the Lord. हालेलुया. देवाचं वचन समजणं गरजेचं आहे. देवाचं वचनाद्वारे आम्ही देवाच्या अधिक जवळ येऊ शकतो चर्च. Praise the Lord. हालेलुया. तर देवालाच आम्ही समजलं नाही, देवाची इच्छा काय तीच आम्हाला कळली नाही, तर मग आमच्यामध्ये कधी स्वर्गाचं राज्य पूर्ण होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. पण लक्षात घ्या का त्रास येतील, काही ना काही संकट येतील, परंतु आपलं जे डेस्टिनेशन आहे, आपला जो मूळ प्रवास आहे तो प्रभूचं राज्य आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. त्यांनी ते गमावलं परंतु आपण ते गमावलं नाही पाहिजे. येस Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? कळत्या ठिकाणी वाचो एक वचन त्यांनी या ठिकाणी काय स्पष्ट केलं. योहानाचा 12वा अध्याय 28 वचन वाचा बरोबर. हे जे वचन आपण वाचणार आहे हे वचन त्याच वेळेस आहे ज्यास त्यांनी कुठे प्रवेश केला?
यरुशलेममध्ये पुढे प्रवेश केला, यरुशलेममध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची तळमळ चालली. काय तळमळ आहे वाचूया ठिकाणी आपण. हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर. तेव्हा आकाशातून अशी वाणी आली की मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन. तेव्हा उभ्या असलेल्या लोकसमुदायाने ऐकून म्हटले, गडगडाट झाला. दुसरे म्हणाले, त्याच्याशी देवदूत बोलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, बायबल असं सांगते या ठिकाणी, जास्त यरुशलेम मध्ये होता त्याही वेळेस आकाशातून काय झाली, एक वाणी झाली आणि लोकांना वाटलं का देवदूत कोणाशी बोलतात, प्रभू येशूशी. म्हणतो का देवदूत माझ्याशी बोलत नाही, ही वाणी तुमच्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वाणी कोणासाठी आहे, तुमच्यासाठी, इस्रायल लोकांसाठी. हा, वाचूया पुढे काय ती वाणी. येशूने उत्तर देऊन म्हटले, ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली. आता या जगाचा न्याय होत आहे. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर सर्वांना मी आपणाकडे उडीन. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी येशू स्पष्ट करतो का, ऐका, मी लढाईसाठी आलेलो नाही, मला उंच करणार आहे, मला वधस्तंभावर देणार आहे, आणि ज्यावेळेस मी वधस्तंभावर जाईल मी तुम्हाला जवळ घेणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पाप माणसाला देवापासून झाकून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव यशाच्या ग्रंथात काय म्हणतो, तर माझे हाताचे तुकडे पडलेले नाही, तुझं पाप येतं आणि तुझं पाप तुला माझ्यापासून काय करतं, झाकून घेतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू पाप गेलं तर मी तुझी मदत करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी देव हे स्पष्ट करतो चर्च का मी कशासाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे का आम्ही पण देवाला त्याप्रमाणे ओळखलं पाहिजे ज्याप्रमाणे परमेश्वर ते आम्हाला प्रगट करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज स्वतःला एवढं गुरफटू नका त्या गोष्टीमध्ये का तुम्ही देवाचं राज्यच काय ते विसरलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्या ठिकाणी प्लीज काय शोधा देवाचं वचन. प्लीज बोला, काय शोधा, वचन. यस, तुम्ही वचन शोधलं पाहिजे. तुम्ही वचनाच्या मागे पळणार लोक झाले पाहिजे. कारण जितकं तुम्ही ते खोल जाताल तेवढा परमेश्वर आम्हाला अजून चांगल्या प्रकारे प्रगट. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाकरीची भविष्यवाणी आहे, प्रत्यक्षात येशू त्यांच्या समोर आहे, तरी पण सगळं असून पण त्यांनी त्याला ओळखलं नाही. कारण एक ठिकाणी प्रभू असं म्हणतो का जगाच्या देवानी त्यांचे डोळे कसे केलेत, आंधळे केलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे जर जगाच्या लोकांबद्दल बोललं तर ठीक आहे बाबा, का जगाच्या देवानी जगाचे डोळे कसे केलेत, आंधळे केलेत. आम्ही तर कोणाचे लोक आहेत, प्रभू येशूचे. मग आमचे डोळे कसे आंधळे झाले पाहिजेत चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाच्या देवाने जगाचे डोळे आंधळे केले हे कळतं का ते जगाचे आहेत, पण तू आम्ही कोणाचे आहेत, येशूचे आहोत. प्लीज बोला, कोणाचे आहेत, येशूचे आहोत. मग आमच्या डोळ्यांवर कोणाचा अधिकार पाहिजे, येशूचा. आमच्या बुद्धीवर आमच्या अंतकरणात कोणाचा अधिकार पाहिजे, येशूचा. मग आमचं अंतकरण कोण कठीण करतंय. समजतंय वचन. येस. आम्ही म्हणतो इतका डान्स केला, इतका जल्लोष केला, इतकं सगळे तयार होऊन आले, झावळ्या घेतल्या, पण खरोखर देवाचं वचन शोधतोय का आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू समजणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला अनेकदा वचनच माहित नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक साधा प्रश्न विचारतो, येशू ख्रिस्त मरून कितव्या दिवशी उठला, तिसऱ्या दिवशी. कधी मेला होता, प्लीज बोला, कधी मेला होता आणि कधी उठला. होतात का 3 दिवस होतात, कधी आपण शोधतच नाही, चला चाललंय कशाला काय वेगळं करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही शोधतच नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. ज्या सेडे घ्यायचं, प्रेज द लॉर्ड, आम्हाला बायबलच समजत नाही चर्च. चाललंय चालू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य नाही मिळणार आम्हाला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोजून तो पहा दिवस भरतात का चर्च. तो म्हणला होता 3 दिवस आणि 3 रात्री. होतात का 3 दिवस 3 रात्र, नाही होत चर्च, पण चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो का वचनाच्या मागे पळा, वचन शोधा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितका रिस्पॉन्स संडेला असतो तेवढा रिस्पॉन्स बायबल स्टडीला येत नाही. का, कारण कुणी वचन शोधत नाही. आम्हाला वचन शोधणं गरजेचं आहे. जर जखरेची भविष्यवाणी कळली असती का तो गाडावर येणार आहे, त्यांना कळलं असतं की येशू नेमका कशासाठी आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आज आम्हाला वचन कळत नाही, त्याही समय त्यांनाही वचन कळलं नाही का नेमका जकरिया काय बोलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय, वचन समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वचनामागे पळणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव स्पष्टपणे सांगतो की जो माझं भय धरतो मी त्याला माझं रहस्य काय करतो, प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तुमची इच्छा नाही का देवाने आपलं रहस्य तुम्हाला प्रगट करावं? येस. Praise the Lord. हालेलुया. कारण ज्यावेळेस मी बायबल वाचवतो म्हणलं प्रभू झावळ्याच्या रविवारी काय मेसेज घ्यावं, आता भरपूर ते मेसेज रिपीट झालेत, काय तर नवीन दे. आणि प्रभू जे प्रगटीकरण प्रगट केलं ते हेच होतं चर्च. बघ तो खचरावर नाही, कशावर बसून आला? गाढवावर. Praise the Lord. हालेलुया. आणि मग त्यांनी रहस्य प्रगट केलं, पण तो कोणाला प्रगट करतो चर्च? यास आम्ही ती भूक धरतो चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज देवाची इच्छा आहे, आपली तळमळ पाहिजे, आम्ही देवाला शोधलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पण तो म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. Praise the Lord. हालेलुया. चमत्कार हे स्टार्टिंग आहे. चमत्कार कसे आहेत? सुरुवातीला सुरुवात आहे. आणि पहा, इस्रायलसाठी चमत्कार पण गरजेचे आहेत आणि मार्ग पण कसे आहेत? गरजेचे आहेत. आम्हाला पण आशीर्वादाची गरज आहे असं परमेश्वर म्हणत नाही की तुम्हाला ब्लेसिंगची गरज नाहीये, ते तुम्हाला नक्की देईल. कनानकडे जाताना रस्त्यात काय पाहिजे याची जबाबदारी कोणाची आहे? परमेश्वराची. प्लीज बोला. परमेश्वराची. देवाने कनानच्या मार्गात प्रत्येक गोष्ट ठेवली. तू विश्वास ठेव का प्रत्येक समय तुला ते मिळेल, पण लक्ष जे आहे ते कनान देशाकडे ठेव. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय कनान देशाकडे कोण घेऊन चालला होता? परमेश्वर. मग रस्त्यात काय काय पाहिजे, कुठं कुठं काय काय साठवून ठेवलं, हे काम कोणाचं होतं? देवाचं होतं. त्यांनी ठेवलं का नाही? ठेवलं ज्यावेळेस तहान लागली खडकात पाणी होतं का नाही? होतं. ज्यावेळेस त्यांना भूक लागली 1000 लोकांचं लंगर एट अ टाइम प्रमाणे तयार केलं होतं का नाही? केलं होतं. Praise the Lord. हालेलुया. देव असं म्हणतो का आता तू अचानक पाणी मागितलं कुठून आणूस, अचानक तू जेवण मागितलं कुठून आणूस? बायबल सांगतं ज्यांना व्हेज पाहिजे त्यांना व्हेज, ज्यांना नॉन व्हेज पाहिजे त्यांना नॉन व्हेज. म्हणजे प्रत्येक गोष्ट परमेश्वर कनानच्या मार्गाने प्रभूने राखून ठेवलेली आहे. येस. Praise येस. the Lord. हालेलुया. पण तुझे जे लक्ष आहे ते कनान देश पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. चर्च आमचं जे लक्ष आहे ते प्रभूचं राज्य पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. बाप्तिस्मा तर आम्ही घेत नाही, पण त्याच्या पलीकडे आम्ही प्रभूला शोधण्याचा प्रयत्न करतोय का? त्याच्या पलीकडे देवाचं वचन जाणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय का? आणि ते आपण केलं पाहिजे. कारण ते जर कळलं तर पुन्हा प्रभूचं येणं आम्हाकडून मिस होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. तसं पुन्हा एकदा आता कोण येणार आहे? येशू येणार आहे. कोण येणार आहे? येशू येणार आहे. पण त्यासाठी आमची नजर कशाकडे पाहिजे? वचनाकडे. वचनाकडे पाहिजे. कारण वचनच हा आमच्यासाठी टायमिंग आहे, तर तो बरोबर आम्हाला त्या टाइमने मॅच करेल आणि जस देव येईल ते वचन बरोबर आम्हाला देवाकडे घेऊन जाईल. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जसं बायबल सांगतं का योसेफाच्या समय मोठा दुष्काळ पडणार होता आणि त्याने धान्य गोळा केलं. काय गोळा केलं? धान्य गोळा आणि केलं. ह्याच धान्याने 7 वर्षाचा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये योसेफाला काय केलं? वाचवलं. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जसा परमेश्वर येईल आणि येणारा 7 वर्ष ख्रिस्त विरोधाचा काळ असेल त्यापासून वाचण्यासाठी हे वचन आम्हाला वाचवणार आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. पुढे वचन आपल्याकडे पाहिजे चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्लीज तुला कळतंय योसेफाच्या समय त्यांनी काय गोळा केलं? धान्य गोळा केलं. मग 7 वर्ष दुष्काळ पडला, त्याला झळ लागली का? नाही. आणि त्या धान्याद्वारे तो वाचला गेला चर्च. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. जर वचन आम्ही गोळा करू तर हे वचन 100% आम्हाला वाचवणार. येस. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही डान्स केला, प्रेज गॉड, पण चर्च तसाच आनंदाने देवाचं काय शोधा? वचन शोधा. Praise the Lord. हालेलुया. म्हणून मी फोर्स करतो थोडस की प्लीज बायबल स्टडीला या. कशाला या? बायबल स्टडीला. हा, बुस्टरचा मेसेज आम्हाला गरज, एनकरेजमेंट आम्हाला सलाईन भेटणार चर्च. Praise the Lord. हालेलुया. डॉक्टर काय म्हणतो फक्त सलाईन घेऊन जमत नाही, जेव्हा पण लागल. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ठिकाणी आपलं कसं अशक्तपणा आला घे 2 सलाईन, पण तो म्हणतो फक्त सलाईनवर भागू नको, काय कर? जेवण पण कर. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आम्हाला फक्त प्रोत्साहनाचे संदेश नाही, आम्हाला देवाचा वचनाचा पाया पण आमच्याकडे पाहिजे. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. तर आमचा विश्वास पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, आमच्या विश्वासाला जोड आहे वचनाची. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. विश्वास ठेवतो आपण, जग याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. काय म्हणतात? पॉझिटिव्ह थिंकिंग. पण आपण याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणत नाही. नाही, कारण आमच्या विश्वासाला पाया आहे प्रभूच्या वचनाचा. येस. Praise the Lord. हालेलुया. पण तुमच्याकडे तो पाया पाहिजे आणि तुम्ही वचनात मजबूत झाले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला वचन? समजतंय? किती लोक वाचतात खरोखर बायबल रोज? एक पद्धत म्हणून पण वाचू नका, प्रार्थना करा प्रभूकडे वाचण्या अगोदर, का प्रभू जे मी वाचते ते मला काय झालं पाहिजे? समजलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जोपर्यंत आमचं लाईफ बदलत नाही आम्हाला लॉर्डच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. कारण फक्त जर आम्ही म्हटलं का प्रभू माझे 2 हात बरे झालेत, प्रभू मेलेलं जीवन झालो, प्रभू मला घर दिलं, मला स्वर्गात घे, तेव्हा मला स्वर्गात घेणार नाही. कारण बायबल सांगते की त्यांनी यरूशलेममध्ये प्रवेश केला, पहिले त्यांनी मंदिर स्वच्छ केलं. काय केलं? मंदिर स्वच्छ केलं. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेतल्यानंतर आमच्यामध्ये येतो, चर्च तो पहिले सगळ्यातून पहिले आम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतो. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जर ती परवानगी आम्हाला देत नाही त्याला, तर परमेश्वरचं काम जर आमच्यात होत नाही तर देवाच्या राज्यात आम्हाला प्रवेश मिळणार नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. समजतं? यरूशलेममधून काय स्वच्छ केलं? मंदिर स्वच्छ केलं. लोकांनी पहिले जे झावळ्या घेतल्या असतील ना ते खूप एक्साइटेड होते.
प्रेस गॉड कोणतरी चांगला देवाचा उत्कृष्ट व्यक्ती आला आणि मंदिरात ज्यास त्यांनी भांडणं केले, त्यांच्या डोक्यात भ्रांती उत्पन्न झाली असेल, तर नेमका कोण या? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण असा आनंद आम्ही केला याच्याकडे पाहून, आणि हा येऊन देवाच्या मंदिरात भांडणं करतो. कुठं भांडणं करतो? मंदिरामध्ये. भांडायचं रोम बरोबर, पण भांडतो कोणाबरोबर? मंदिरामध्ये. कुठं भांडतो? मंदिरामध्ये. त्या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे का मंदिरात त्यांनी का हात टाकला चर्च. कारण आपण एक गीत जसं गायलं ना आता, हालात बदल जाते यीशु के आने से. मंदिरात चमत्कार घडत नव्हते, पण जस मंदिर स्वच्छ झालं, बायबल सांगतं तिथं रांग लागली. इथं काय लागली? रांग लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यात जेव्हा स्वच्छता होईल, आम्हातून देवाला गौरव मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाला जाणण्याचा प्रयत्न करा, आणि जस तुम्ही देवाला जाणण्याचा प्रयत्न कराल, देव तुमच्यामध्ये एक बदलाव आणेल आणि तुम्हाद्वारे ख्रिस्त लोकांना दिसू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं, कळतंय? प्रोत्साहनामध्ये आपण आमेन असतो. कसा असतो? आमेन. पण ज्यास वचन टोचणार असतं ना, आपले हात कसे असतात? बंद असतात. आपण रिस्पॉन्स देत नाही. देवाने जस मंदिरात हात टाकला, ही गोष्ट लोकांना आवडली नाही. त्याच प्रकारच्या देव आमच्या स्वभावावर हात टाकतो, आमच्या बोलण्यावर हात टाकतो, आमच्या वागण्यावर हात टाकतो, आमच्या विचारावर हात टाकतो, मग आम्हाला प्रभूने आवडत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सबस्टिट्यूट दुसरं वचन घेतो. कोणतं वचन? दुसरं वचन. किंवा एखाद्या थर्ड पार्टीला फोन करतो, तुम्ही सांगा बरोबर आहे का? अरे तुझ्या मला टोचतो, तू कबूल कर, काय बरोबर आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी एक सेवक आहे, मला पण दुसरे लोक फोन करतात, मला सांगा हे वचन बरोबर आहे का? ते म्हणतो पहिले तुझं सांग, पुढे गडबड केलीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त एक बाजू नको सांगू का असं वचन कसं बोलले, तू कुठं चुकलास हे पहिले तू सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव आम्हाला बदलतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन जर टोचतं तर टोचते लागू द्या, कारण ती तुम्हाला तयार करते देवाच्या राज्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुला कळतंय, जस्ट मिस्रातून बाहेर काढलं ना, बायबल सांगते लोक डान्स करत होते. काय करत होते? डान्स करत होते. खूप सुंदर वचन आहे, निर्गम 15 अध्याय, पहिलं वचन. त्यावेळेस मोशेने व इस्रायलच्या संतानांनी यहोवाला हे गीत गायले. सर्वांनी काढलं. रीड करा पहिलं वचन फक्त. त्यावेळेस मोशेने व इस्रायलच्या संतानांनी यहोवाला हे गीत गायले. त्यांनी काय गायलं चर्च? गीत गायले. प्लीज बोला, काय केलं? गीत गायले. जस त्यांना त्या गुलामगिरीमधून बाहेर काढलं, समुद्र ओलांडला, सगळं कॉंग्रिगेशन देवाचं काय करत होतं? गीत गात होतं. 20 आणि 21 वचन. तेव्हा मिरियाम भविष्यवादीन अहरोनाची बहीण हिने आपल्या हाती डब घेतला आणि तिच्या मागे सर्व बाया डफासहित नृत्य करीत बाहेर आल्या. हालेलुया. सगळे लोक डफ विना घेऊन देवाची काय करतात? स्तुती करतायत. कारण देवाने त्यांना काय केलं? बाहेर काढले. प्लीज बोला, काय केलं? बाहेर काढले. आता हेच लोक वाचूया निर्गम 20 अध्याय. काढला सर्वांनी. ओके. बायबल सांगतं का ते मिस्रातून बाहेर आले, त्यास त्यांनी आनंद केला. काय केला? आनंद केला. आता प्रभू येशू ख्रिस्तांना डोंगरावर बोलवतो आणि त्यांच्याशी आपल्या आज्ञा देतो. काय देतो त्यांना? आज्ञा देतो. आज्ञा देतो. खून करू नको, चोरी करू नको, मूर्तीपूजा करू नको, व्यभिचार करू नको. आणि त्यांची प्रतिक्रिया आहे. आता वाचूया 18 वचनापासून. तेव्हा गर्जना आणि जाळ व करण्याचा आवाज व धुराने भरलेला डोंगर ही सर्व लोकांनी पाहिली, आणि ते पाहून लोक पळाले आणि दूर उभे राहिले. आणि ते मोशेला म्हणाले, तू आम्हाशी बोल म्हणजे आम्ही ऐकू, परंतु देव आम्हाशी न बोलो. हालेलुया. हा एक समय होता, देवाची वाणी ऐकायला काय व्हायचे? तरसायचे. चमत्कार केला तर देवामध्ये आनंद केला. काय केला? आनंद केला. परंतु ज्यावेळेस देव आपली आज्ञा सांगतो, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, मोठ्याच विरुद्ध असं करू नको, देव आपली आज्ञा सांगतो, ते काय म्हणतात? परमेश्वर आमच्याशी न बोललो. कोण बोललो? मोशे बोललो. हालेलुया. म्हणजे ब्लेसिंग्स दिले, त्यास प्रभूची काय चालली? स्तुती चालली. आणि ज्यास देव आपल्या आज्ञा सांगतो आणि त्या आज्ञा टोचू लागतात, आम्ही काय म्हणतो? देव आम्हाशी न बोलो. हालेलुया. चर्च आम्हाला वचन समजलंच पाहिजे. चर्च देव त्यांना बाहेर काढल्यानंतर आपले मार्ग देत होता. जर तुम्ही मार्ग धरले तरच तुम्ही कनान देशाकडे जाणार. नाहीतर तुमचं मिस्रातून बाहेर पडणं तुम्हासाठी फायदेशीर होणार नाही. म्हणून जे आम्ही बाप्तिस्मा घेतलाय, आमचा बाप्तिस्मा फायदेशीर व्हावा आणि प्रभूचा वधस्तंभ खाली पडू नये, परंतु तो उंच व्हावा, म्हणून चर्च आम्ही देवाच्या मार्गात चाललं पाहिजे. आणि मार्गात चालण्यासाठी मार्ग आम्हाला माहित असणं गरजेचं.
लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाचं काय शोधा, वचन शोधा. हा वचन शोधा, वचना मागे पळा. देवाची मंडळीकडून काय इच्छा आहे, Yes. आपण कसं जगलं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. कारण मी हे पण सांगतो, ब्लेसिंग्स फक्त प्रार्थना करण्यात नाहीये, आशीर्वाद हे पश्चातापामध्ये पण आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे एका पक्षघाती व्यक्तीला आणलं आणि प्रभूने त्याच्यावर हात ठेवला, असं नाही म्हणला का बरा हो. प्रभू म्हणतो का तुझ्या पापाची काय झाली, क्षमा झाली आहे. का जस्ट पाप जातील तुमचे चमत्कार तुम्हाला मिळतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मी पुन्हा सांगतो, नवीन लोकांना सबसिडी, नवीनला काय आहे, सबसिडी आहे. तू कसाही असो, तुझ्यासाठी प्रार्थना होईल की लगेच तुला ब्लेसिंग्स भेटतील. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या लोकांचा बाप्तिस्मा झालाय, जे समुद्राच्या अलीकडे आलेत, त्या लोकांना आता जर ब्लेसिंग्स पाहिजे असेल, त्यांच्यात पश्चातापी अंतःकरण असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुला कळतंय, मी पुन्हा सांगतो का इस्रायल मिस्रामध्ये होतं, फुकट चमत्कार झाले. काय चमत्कार झाले, फुकट चमत्कार. म्हणजे मिस्र दुभागून, समुद्र दुभागून ते पलीकडे आले, त्यांचा बाप्तिस्मा झाला. काय झाला, बाप्तिस्मा झाला. आता इथे चमत्कार फुकट नाही, इथे काय पाळावं लागेल, देवाची आज्ञा पाळावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर पाप असेल, कार्य घडणार नाही चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग सेवक बदलून नाही जमणार. काय बदलून नाही जमणार, सेवक बदलून जमणार आपण नाही. पुढे पॉवरफुल कडे कुठे जाऊ, पॉवरफुल कडे जाऊ नको. पाप असल्यामुळे गोष्टी घडत नाहीत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप गेलं, मिराकल्स तुला भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च वचन समजत नाही, मुळात सगळी गडबड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर वचन आम्हाला समजलं, आमचे आशीर्वाद आमच्यापासून दूर राहणार नाही. म्हणून प्लीज देवाच्या वाचना मागे पळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय, किती लोक बायबल स्टडीला येतील, प्लीज बोला, किती लोक येतील. मस्त टीव्ही नका, चर्च तुमच्या फायद्यासाठी या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे टीव्ही माध्यम प्रभूने असं दिलंय, देव त्याचं वचन लाखो लोकांपर्यंत घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमच्या समोर आहे, तुम्ही ग्रहण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचना मागं पडणं मूर्खपणा नाही, ते आपलं तारण जपण्यासारखं आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचनच माहित नाही तर तुम्ही चालणार कसे, तुम्हाला योग्य अयोग्याचा फरक कळणार कसा, तुम्ही निर्णय घेणार कसे, हे तुम्हाला काहीच समजणार नाही. पण जर वचन तुमच्याकडे असेल तर हे तुम्हाला बरोबर घेऊन चालणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा नाहीये की जे इस्रायलनी गमावलं, आता माझं पुन्हा येणं माझ्या लोकांनी गमवावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजते वचन, आमचे आत्मिक नेत्र उघडे पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल आम्ही एक पिक्चरची हे झालाय, काल नगरमध्ये तो दाखवण्यात आला. ग्रॅम स्टेनवर तो पिक्चर दाखवला होता, एकच शो ऑर्गनाईज केला होता आणि देवाच्या कृपेने कुठेतरी आम्हाला ते तिकीट्स अवेलेबल करून दिले आणि आम्ही त्या पिक्चरला गेलो. ग्रॅम स्टेन, त्या लोकांना माहित असेल, मिशनरी ते होते आणि ते त्या ओरिसामध्ये जाऊन जे लोक कुष्ठरोगी आहेत त्या लोकांची सेवा करायची ते. आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं की त्यांनी अशा लोकांना, समाज त्या लोकांना बाहेर टाकायचा. कुष्ठरोग्यांबद्दल आपण बायबल चांगल्या प्रकारे वाचतो की त्या लोकांना एकदम बाहेर टाकून देतात आणि त्या ठिकाणी असं व्हायचं की ते लोकांना एकदम टाकून द्यायचे, पण अशा लोकांना तो व्यक्ती हातात उचलायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपल्या त्या आश्रम मध्ये आणायचा, त्यांना ट्रीटमेंट द्यायचा, त्यांना बरं करायचा आणि पुन्हा कुठं पाठवायचा, घरी पाठवायचा. आणि काही लोकांना वाटायचा धर्मांतर करतो. काय करतो, धर्मांतर करतो. ते विचारायला जायचे का तुला सांग तुझं धर्म परिवर्तन केलं का, तो म्हणायचा माझं काही नाही केलं, त्यांनी फक्त मला प्रेम दाखवलं. काय दाखवलं, प्रेम दाखवलं. कारण माझ्या कुटुंबाने मला नाकारलं, समाजाने आम्हाला दगड मारले, पण हा व्यक्ती आम्हाला जवळ घेऊन बसतो, आमच्या जखमा पुसतो, याच्यात आम्हाला प्रेम दिसतं, म्हणून याच्या येशूशी आम्हाला प्रेम होऊ लागतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक शोधायचे कसं ह्याला आम्ही अडकू, का धर्मांतर करतो, पण त्यांना काही सापडत नाही. आणि दिवसेंदिवस त्याची कीर्ती, देवाचं कार्य त्याच्यावर काय होत चाललं होतं, वाढत चाललं होतं. परंतु लोकांच्या मनात हा राग होता आणि म्हणून त्यांनी त्याला काय केलं, त्याला आटाच्या लेकराला गाडीमध्ये काय केलं, जाऊन टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो की जसं इस्रायलला कळलं नाही की येशू ख्रिस्त का आला, त्या समय त्या ओरिसाच्या लोकांमध्ये त्यांना कळलं नाही की ग्रॅम स्टेन कशासाठी आला. तो धर्मांसाठी नव्हता आला, तो लोकांना आरोग्य मिळावं, लोकांना एक चांगलं जीवन मिळावं, त्यासाठी आला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी काय पाहतो, मी जास्त चित्रपट पाहतो तो, हा मेसेज माझ्या डोक्यात होता. म्हणलं प्रभू त्यावेळेसही नाही बदललं आणि आजही काही बदललेलं नाही. त्याही वेळेस त्याला ओळखू शकले नाही आणि आजही देवाचं वचन लोक ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी खूप सर्च केला पण त्यांना त्याच्याबद्दल काहीच सापडलं नाही. त्यांनी फक्त लोकांनी एक सांगितलं की याच्यातून ते आम्हाला प्रेम मिळतं जे आमच्या लोकांतून आम्हाला मिळत नाही, आणि तो म्हणतो की प्रेम माझ्यातून नाही, हे प्रेम मला माझ्या देवातून मिळतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यामुळं लोक प्रभू येशूकडे येऊ लागले.
Praise the Lord. हालेलुया. सांगायचं तात्पर्य काय, त्या लोकांनी त्याला जाळलं. चर्च काय केलं, जाळलं. त्याला नाकारलं. तर त्यांना माहित असतं ना, आमच्या नुकसानीसाठी आमच्या फायद्यासाठी आला तर आज उरिसाची कंडिशन अजून वेगळी झाली असती. Praise the Lord. हालेलुया. त्याचं रक्त वाया नाही गेलं, भरपूर काम चाललंय त्या ठिकाणामध्ये, पण सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला सत्य समजलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज वचना मागं पळा. कशा मागं पळा, वचना मागे. वचना मागं पळा. चमत्कार तुमच्या मागे ऑटोमॅटिक पळतील. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे का आता तुमच्यातून चमत्कार घडले पाहिजे देवाच्या गौरवासाठी. Praise the Lord. हालेलुया. आतापर्यंत भरपूर प्रार्थना करून घेतल्या, पण ज्या दिवशी प्रभू कळल ना, तुम्ही प्रार्थना करू लागताल आणि तुमच्या प्रार्थनेने लोक बरे होतील. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. नेहमी पेशंट बनून राहू नका. इच्छा बाळगा का मी पण डॉक्टर होणार. Praise the Lord. हालेलुया. चर्चला येताना आम्ही पेशंट म्हणून येतो. कसं म्हणून येतो, पेशंट. काही त्रास घेऊन येतो. पण हे जे चर्च आहे, जे देवाचं मंदिर आहे, उद्देश एकच होता का त्रास घेऊन ये, पण तुम्ही असं कार्य कराल का नंतर तू इतरांचा त्रास सोडू लागशील. Praise the Lord. हालेलुया. तुमची इच्छा नाही का चर्च असं व्हावं. येस. प्लीज बोला. मी जर आज या वेदीवर बसून प्रीचिंग करतो तर एक टाइम माझं पण तेच ठिकाण होतं जिथं तुम्ही बसते. Praise the Lord. हालेलुया. पण देवाने ती वाटाची गोड लावली आणि माझी जागा तिकडून पुढे आणली. पुढे आणली. Praise the Lord. हालेलुया. आपली पण इच्छा अशी नाही का लाईफ टाइम पर्यंत तुम्ही त्या खुर्चीवर बसून असावे. तुम्ही देवाचं वचन जाणावं आणि मग तुमचं पण ट्रान्सफर तिकडून परमेश्वर इकडे करणार. येस. Praise the Lord. हालेलुया. देव समजणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. समजतं आजचं वचन कळत्या ठिकाणी. फक्त जावळ्या घेतल्या, डान्स झाला, गेलो घरी. नाही, चर्च प्रभूचं येणं मिस झालं नाही पाहिजे. Praise the Lord. तुमची इच्छा आहे की आयुष्यभरती जागा असावी तुमची. नाही. प्लीज बोला. आमची इच्छा नाहीये चर्च, आम्हाला एकच ओझ आहे, शिष्य तयार झाले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही प्रार्थना केल्या पाहिजेत, तुमच्या प्रार्थनेने लोक बरे झाले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. पण देवाचं काय शोधा, वचन शोधा. Praise the Lord. हालेलुया. फक्त चमत्कारा मागे पळू नका. त्याची गरज तुम्हाला आहे, देव ते तुम्हाला देईल, पण देवाचं वचन शोधा म्हणजे देव तुम्हाला भरपूर ब्लेसिंग्स देईल. Praise the Lord. हालेलुया. कळलं सगळं वचन. तो गाढवावर बसून आला. कशावर, गाढवावर. खेचरावर नाही. कारण खेचरामध्ये अर्ध गाढव आणि अर्धा घोडा आहे. म्हणजे नम्रता पण आहे आणि तलवार पण पण आहे. पण येशू मध्ये तलवार नाही. येशू फक्त कसा आहे, नम्र आहे. Praise the Lord. हालेलुया. कळतंय. बायबल स्टडीचा मी अजून एक मेसेज घेतलाय, त्यामध्ये सगळे डीप मध्ये मी रेफरन्स दिले जुन्या कराराचे, का ते खेचरावर कशा प्रकारे बसले आणि कसा त्यांचा काय झालाय, अभिषेक झालाय. पण हे वचन यासाठी होतं की आम्हाला फरक कळावा. येशू ख्रिस्त फक्त गाडावर आलाय. Praise the Lord. तो घोड्यावर येणार आहे. कशावर येणार आहे, घोड्यावर येणार आहे. आता पूर्ण घोडा असणार आहे त्यावेळेस, आणि त्यावेळेस त्याच्या हातात फक्त काय असणार आहे, तलवार असणार आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज त्या समाजासाठी थांबू नका चर्च. Praise the Lord. हालेलुया. आताच टाइम आहे, आपली बॅग पॅक करा आणि प्रभूच्या मागे चाला चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज तुला कळतं प्रत्येकाला वचन येस. समजतंय. फक्त चमत्कार नाही, कशा मागे पळणार, वचना मागे. प्लीज बोला कशा मागे, वचना मागे. आणि त्यासाठी बायबल स्टडीला येणार. येस. प्लीज बोला त्यासाठी बायबल स्टडीला येणार. आमेन. Praise the Lord. हालेलुया. कारण वचन समजणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. उभं राहूया, आपण प्रे करूया. तू येणं आम्हाला समजलं पाहिजे, तुझे वचनाचे उलगडे आम्हाला झाले पाहिजे पित्या. जर वचनच आम्हाला समजत नाही तर तुझं येणं आम्हाला कसं समजणार पित्या. तेव्हा त्या समय पण पित्या त्यांचा उद्देश वेगळा आणि तुझा उद्देश वेगळा होता पित्या. ते एका वेगळ्या भावनेने पाहत होता आणि प्रभू तू एका वेगळ्या भावनेने येत होता पित्या. तू यरूशलेम पाहून रडला पित्या आणि तू म्हणला का यांना शांतीच्या गोष्टी कळत नाही. हे प्रभू त्या मंडळीकडे पाहून तू रडू नये पित्या, परंतु आम्ही शांतीच्या गोष्टी काय त्या ओळखाव्या पित्या. कारण देवा जेव्हा तू येतो ना पित्या, त्याच खरोखर परिस्थिती बदलती माझ्या पित्या. प्रभू मी प्रार्थना करतो वचन आम्हाला समजलं पाहिजे. येशू मार्ग आहे, येशू सत्य आहे, येशू जीवन आहे. चमत्कार म्हणजे येशू नाही, चमत्कार फक्त एक कार्य आहे. मला फक्त चमत्कार नाही प्रभू, मला तू पाहिजे पित्या. कारण ज्यावेळेस तुझं वचन माझ्यामध्ये येईल, तुझे मार्ग माझ्यामध्ये येईल, माझं जीवन पूर्ण बदललं पित्या. कारण ज्या यरूशलेम मध्ये आला पित्या, तू सगळ्यातून पहिले मंदिर स्वच्छ केलं आणि मग त्या ठिकाणी रांग लागली माझ्या परमेश्वरा. देवा तू म्हणतोस का तू आला काही तर दुःख नाही घेऊन, पण तू ऐक, तुझ्यात माझं कार्य वाढवायचं, तुझ्यात मला माझा अभिषेक पुढे घेऊन जायचा आहे, तुझ्यात मला माझे आत्मे जिंकायचे, तुझ्यात मला माझे अद्भुत कृत्य करायचे. स्वतःला मर्यादित करू नको चमत्कारापुरता. मला माहिती तुला घराची गरज आहे, मला माहिती तुला गाडीची गरज, मला माहिती तुला नोकरीची गरज आहे, मला माहिती तुला आर्थिक गरज आहे.
आपलं लक्ष कनान देशाकडे ठेव. Yes, त्या प्रवासात तुला कसली गरज आहे तुझ्यापेक्षा तुझ्या बापाला चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट राखून ठेवली, त्यांनी प्रत्येक मदत उभी केली. ज्या प्रकारे आब्रामासाठी प्रभूने ते मेंढू डोकं राखून ठेवलं होतं, त्याच प्रभूने तुझी मदत राखून ठेवली. योग्य समय ती प्रगट होईल. आपलं मन व्याकुळ करू नको, आपल्या त्रासामध्ये हरू नकोस. तुझे आशीर्वाद देवाने राखून ठेवले. देवाच्या हातात तुझा रिमोट आहे. देवाचे संकल्प चांगले आहेत. देव तुला तुझ्या जीवनात उत्तम मनोरम पूर्ण करेल. चिंता करू नकोस, काळजी करू नकोस. आपलं लक्ष देवाच्या वाचनाकडे असावं, आपलं लक्ष देवाच्या मार्गात असावं. त्याच्यास देव येईल, सगळं काही बदलून जाईल. शखाराबा लिया ताराबा सखोबुराबा सखाराबा. लॉर्ड इस्रायलीने ओळखलं पित्या, पण देवा आम्ही ओळखावं, आम्ही ओळखावं पित्या. तू पुन्हा एकदा येणार आहे, तू पुन्हा एकदा येणार आहे पित्या. आम्हाला तयार राहायचं ते येण्यासाठी, आम्हाला तयार राहायचं ते येण्यासाठी माझ्या पित्या. देवा ये प्रभू, आमच्या जीवनामध्ये ये प्रभू. तुझे मार्ग येऊ दे पित्या. देवा तुझा गौरव हो. थँक्यू जीसस. प्रभू फक्त चमत्कार पुरता आम्हाला मर्यादित नको. दुसरं येणं आम्ही गमवू नये पित्या. तुझं वचन आम्ही शोधलं पाहिजे. आमच्यातला कंटाळपणाचा आत्मा काढून टाक, निरुत्साहीपणा काढून टाक. तुझ्या वचनाच्या प्रती आकर्षण टाक, तुझ्या वचनाच्या प्रती ओढ लाव माझ्या पित्या. पवित्र आत्मा आम्हाला धर, आम्हाला आकर्षित कर तुझ्या वचनामध्ये आणि आम्हाला तुझा गौरव हो. फादर प्रे करतो कळू दे पित्या. तुझ्या मार्गात त्यांचे आशीर्वाद आहेत. कोणतीच गोष्ट तू राखून ठेवणार नाही. प्रत्येक ब्लेसिंग त्यांना दे. देवा त्यांच्यात तुझा गौरव हो. प्रार्थना करतो त्यांचे फॅमिली ब्लेसिंग्स पित्या. परिवारात शांती असावी, कुटुंबात आनंद असावा, आपला चांगलं अन्न असावं पित्या. त्यांचे स्वभाव एकमेकांचे आदित्यत असावे पित्या. त्यांना अनुभव दे पित्या. तरुणांना जॉब्स दे पित्या. त्यांचे बिझनेस तू मोकळे कर प्रभू. त्यांची लेकरं जैतुनाच्या रोपासारखी वाढू दे पित्या. त्यांचे आजार बरे होऊ दे माझ्या पित्या. आणि देवा तुझा गौरव. फादर कोणाच्या लाईफ मध्ये काही व्यक्तिगत समस्या असेल प्रे करतो का चिंतेचा आत्मा दूर कर. निराश होऊ नकोस. देवाचं लक्ष देवांतकरण जाणणारा परमेश्वर तो तुझे बेसिक दिसते. आपलं लक्ष फक्त प्रभूचं राज्य ठेव आणि ते तुझे मार्ग मोकळे कर. फादर प्रे करतो तरी प्रार्थना इथे थांबवते प्रभू. पवित्र आत्मा प्रत्येक मनाशी बोल. त्यांचं मन तयार कर तुला शोधण्यासाठी. आणि तुझ्या वचनामध्ये आनंद येईल. जितकं वचन आम्हाला कळलं तितकं पातळा आमच्यामध्ये येईल. तेवढा महिमा तुला मिळणार. म्हणतो
ज्ञानाच्या कमतरतेमुळे माझ्या लोकांचा नाश होतो. होय देवा. पण तुझी इच्छा नाही प्रभू हे व्हावं. हो येस. म्हणून तू म्हणतो का वचनाला शोधा, येस आमेन. प्रभूला जाण्याचा प्रयत्न करा येस येस. आणि त्यामध्येच तुमचे ब्लेसिंग्स आहे. येस आमेन. सर्व महिमा तुला देतो. तुला देतो देवा. देवा तुझा गुरु प्रार्थना कर. येस येस. येशूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.